मॉर्निंग सर्वांना. प्रीती व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि माझ्या बायकोचा प्रीती व्लॉग्स हा जो आहे हा तुम्ही सगळ्यांनी बघा आणि तिला सपोर्ट करा. थँक्यू. तर आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी माझं आवरून झालेलं आहे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय की निसर्ग बघा. सकाळी थोडासा पाऊस होता, पण आता सध्या नाहीये. आता आमच्या इथे थोडंसं इथे बिल्डिंगमध्ये बांधकामाचं काम चालू आहे, त्यामुळे इथे पत्रे लावलेले आहेत. सकाळी दारासमोर रांगोळी काढली की मनाला प्रसन्न वाटतं. आज रांगोळी काढत असताना माझ्या मुलाने मला विचारलं की आई, दारात रांगोळी का काढतात? तेव्हा म्हटलं चला आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं यावर बोलू. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आपल्याकडे फार पूर्वीपासून रांगोळी काढण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की दारात रांगोळी काढल्यामुळे बाहेरची जी निगेटिव्हिटी आहे ती घरात प्रवेश करत नाही. जरी एखाद्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असतील तरी आपल्या घरामध्ये येताना जेव्हा ती व्यक्ती दारातली सुंदर अशी रांगोळी बघते तेव्हा प्रसन्न मनाने घरात प्रवेश करते. तसंच मला असं वाटतं की घरातली स्त्री ही दिवसभर घरातली कामं करत असते. अशा वेळी ती सुद्धा जेव्हा दिवसाची सुरुवात अशा सुंदर रांगोळीने करते तेव्हा तिच्यातल्या कलेलाही एक प्रकारचा वाव मिळतो आणि तिचं मनही दिवसभर प्रसन्न राहतं. पूर्वी घरासमोर मोठं अंगण वगैरे असायचं. आत्तासुद्धा छोट्या शहरांमध्ये बैठी घरं असतात तेव्हा समोर रांगोळी काढायला चांगली जागा असते. पण आता मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीममुळे तितकीशी जागा नसते. सो अशा वेळी तुम्ही एक रांगोळी काढण्यासाठी एक छोटासा फरशीचा तुकडा त्याचा वापर करू शकता. किंवा आता माझ्याकडे एक लाकडाचा तुकडा घरात होता, सो त्यालाच कलर देऊन मी त्याचा उपयोग हा रांगोळी काढण्यासाठी करते आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.